मी आता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रात जिकडे जातो तिकडे कार्यक्रमामध्ये हे प्रवेशाचं स्वागताचं कार्यक्रम सुरू आहे. शिवसेना प्रवेश सातत्याने सुरू आहे. आता दिल्लीत मी कार्यक्रमाला आलो. दिल्लीत देखील या लोकांनी प्रवेश ठेवले होते. मला खरं म्हणजे इथं आल्यानंतर माहीत पडलं. तर आता तुम्ही समजून घ्या की कसं चालू आहे ते इनकमिंग. आणि एक मी आता दोन्ही आपले नगरसेविका ज्या आहेत त्या हेमलता पाटील आणि बोराडेताई आणि आमच्या युवा सेनेचे दातीर, आता हे गेले अनेक वर्ष उपमहापौर अनेक पदं भूषवलेल्या नगरसेविका प्रवक्त्या आहेत. त्या आलेत शिवसेनेमध्ये. मी त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे एका विश्वासाने ही सर्व मंडळी येत आहेत. कार्यकर्ते येत आहेत, पदाधिकारी येत आहेत, लोकप्रतिनिधी येत आहेत, उभाटा असेल इतर सर्व पक्षांचे लोक शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये येत आहेत. आणि आज दिल्लीत देखील प्रवेश होतोय. काल देखील राज्यप्रमुखांची देखील बैठक झाली, खासदारांनी घेतली. अनेक राज्यांमध्ये शिवसेना वाढतीये, पुढे जातीये. आणि म्हणून शिवसेनेचं जे काही गेल्या 2.5 वर्षाचं जे आम्ही काम केलं त्या कामावर विश्वास ठेवून लोक येत आहेत. आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार, आनंदीके साहेबांचे विचार हे 80% समाजकारण 20% राजकारण हे काय जो काही मंत्र बाळासाहेबांनी दिला आहे तो आम्ही तंतोतंत पाळतोय. आणि एक विचारधारा बाळासाहेबांची घेऊन सरकारही स्थापन केलं. सरकारी आपण पाहिलं 2.5 वर्षाचे कामाचा वेग आपण पाहिला. आम्हाला या ठिकाणी मला समाधान आनंदही आहे की 2.5 वर्ष जे विकास प्रकल्प आम्ही राबवले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आणि त्याचा परिपाक म्हणून त्या कामाची पोचपावती म्हणून 2.5 वर्षाची आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरघोस असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. त्यामुळे मला समाधान आहे, आनंदही आहे. ऑपरेशन टायगर केव्हा पूर्ण होणार? ऑपरेशन टायगर केव्हा पूर्ण होणार? सुरुवात म्हणायची का? ऑपरेशन मी एक ऑपरेशन 2.5 वर्षापूर्वी केलं होतं. त्यानंतर छोटी छोटी ऑपरेशन सुरू आहेत. हे ऑपरेशन सुरू राहतील. पुन्हा एकदा होणार का? तिकडचे खासदार आमदार तुमच्या संपर्कात आहेत? अरे बाबा, लेफ्ट राईट मला काय माहीत नाही. पण एक डायलॉग मला आठवतो अमिताभ बच्चनचा सिनेमातला, असराणीचा डायलॉग आहे वाटतं ना तो, शोले मधला, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. पण आता पीछे बघितल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये सर तुमचा समावेश केला होता. आता पुन्हा एकदा त्याचं हे पुनर्रचना केली जाणार. अरे बाबा, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती, संकट, महापूर सगळं जिथे येतं तिथे एकनाथ शिंदे पोचतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि माझं जे नातं आहे ते गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे. मुख्यमंत्री झाल्यापासूनचं नाही. संकटकाळी धावून येणारा हा एकनाथ शिंदे यापुढेही लोकांच्या संकट येऊ नयेत, परंतु जेव्हा जेव्हा आपत्ती येते त्या वेळेस नक्की मी धावून गेलो, याही पुढे तसाच धावून गेलो. डॉक्टर अभिषेक वर्मा यांनी सुद्धा प्रवेश घेतला. कुठे आज नाही घेतला? आधीच घेतला. हा, अगोदर घेतला. महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये कधीपर्यंत या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी तुम्ही केलेली आहे का? आणि कधीपर्यंत? महापालिकेच्या निवडणुका तयारी करायला लागत नाही आम्हाला. निवडणुकांसाठी आम्ही तयारी करत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही काम करत नाही. आमचं काम 24/7 असतं. निवडणुका कधीही लागू द्या, कधीही येऊ द्या, त्याची चिंता आम्हाला नसते. कारण निवडणुका पाहून इतर पक्ष आपली कार्यालये उघडतात, परंतु शिवसेनेच्या शाखा वर्षाच्या 12 महिने सुरू असतात. त्यामुळे निवडणुकांसाठी आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही. तोही तिढा लवकर सुटेल. तुम्ही या संदर्भात
बिलकुल त्या तिथं जे जे काही करणं आवश्यक आहे ते सर्व केलं जाईल. मला वाटतं आपण त्या सरकारशी पण पत्र मी श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून गेल्या वर्षी 5 लाख रुपये आपण देणगी दिली आहे. त्या स्मारकासाठी जे जे काही करावं लागेल त्या तुम्हाला महाराष्ट्र शिंदे पुरस्कार मिळाला आणि तुम्ही दिल्लीत पक्षप्रवेश घेतला आज खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे या शूर सेनापती यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळणं हे माझं अहोभाग्य आहे. कारण त्यांनी दिल्लीच्या तख्तावरही आपला भगवा झेंडा फडकवला. असे महादजी शिंदे आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मला दिला आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते. त्याचबरोबर महादजी शिंदे यांचे वंशज मंत्री आपले ज्योतिरादित्य शिंदे हेही उपस्थित होते आणि सरहद या संस्थेने याचं आयोजन केलं होतं. मी संजय नहार आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला या पुरस्कारास पात्र ठरवलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. खऱ्या अर्थाने एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मुख्यमंत्री जरी होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आता उपमुख्यमंत्री आहे, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. एक कार्यकर्त्याचा सन्मान त्यांनी केलेला आहे. आता माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणखी मला जबाबदारीने काम करावं लागेल आणि महादजी शिंदे हा पुरस्कार जो मला मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने सार्थ ठरवावा लागेल. उद्धव ठाकरे म्हणले की देशाकडे पाहिल्यानंतर असं दिसतं की देश सूर्यास्ताकडे चाललेला आहे. आता मी काय सांगू. देशाकडे कोण चाललंय? अरे बाबा, आता ज्यांचा अस्ताकडे वाटचाल चालू आहे आता त्यांनी सूर्यास्ताची बात करणं, मला वाटतं हे काय. आज आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या देशाचा. आज अभिमान असला पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा. आज आपला देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय याचा अभिमान असला पाहिजे. आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घेतलं जातंय याचा अभिमान असला पाहिजे. आपल्या देशाचा अभिमान ज्यांना नाही, प्रधानमंत्री कोणी असू दे, कुठल्याही पक्षाचे असू दे, परंतु आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज जगभरामध्ये आज आपल्या देशाचं नाव वाढवत आहेत. आज आपली अर्थव्यवस्था वाढवत आहेत. आज आपण आर्थिक महासत्तेकडे जातोय. आज आपल्या देशाचा एक आवाज त्यांनी पूर्ण जगभरामध्ये बिंबवण्याचं काम केलंय. आता काल परवा दिल्लीच्या तख्तावरही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली भगवा फडकला. हे सगळं पाहून अभिमान वाटला पाहिजे. खरं म्हणजे दुर्दैव आहे, जाऊ द्या. स्वतंत्र बैठकांना हजेरी लावतात. आदित्य तटकरेंनी अजित पवारांसोबत ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या दिसतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आता दिल्लीच्या बंगल्याचा उल्लेख केला, तुमची शिवसेना भाजपची पण अजित पवार नाही बघा, आता प्रत्येक पक्ष त्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळी मतं असतात, वेगळे अधिकार आहेत, वेगळी विचारधारा असू शकते. आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे आहे हे एका विचारधारेचे पक्ष आहोत. आमची सेम आयडिओलॉजी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी युतीचं काम आम्ही करतो. युती म्हणून डेव्हलपमेंट, विकास, डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे. हिंदी में आज दिल्ली में हिंदी द्या सर, कॉमन हिंदी. महापराक्रमी योद्धा जिन्होंने दिल्ली के तख्त पर भगवा झंडा लहराया, ऐसे योद्धा, महावीर, महाशूरवीर महादजी शिंदे, इनके महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार आज मुझे यहाँ पर दिया है. इसलिए मैं
जो आयोजक है शरद, उनका मैं बहुत बहुत आभारी हूँ, उनको धन्यवाद देता हूँ। और ये पुरस्कार माजी शिंदे, इनके वंशज ज्योतिरादित्य शिंदे, इनके उपस्थिति में आदरणीय ज्येष्ठ नेता शरद पवार साहब के हाथों से हुआ है। ये सही में मेरे लिए बहुत बड़ी बात है। मैं भाग्यवान हूँ कि महापराक्रमी माजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मुझे प्राप्त हुआ है और इसलिए मेरी जिम्मेदारी बढ़ गई है। मैं कार्यकर्ता के रूप में कल भी काम कर रहा था, आज भी कर रहा हूँ, कल आगे भी करते रहूँगा और इसलिए मैं संस्था को धन्यवाद देता ही हूँ। और ये संस्था देशभक्ति का काम कर रही है, राष्ट्रभक्ति का काम कर रही है। आज देखिए कश्मीर से वो जो लड़की थी उसने हमारे राज्य गीत को भी कहा, पसायदान भी कहा। ये शरद जो संजय नाहर है, उनकी जो टीम है देशभक्ति और राष्ट्रभक्ति से ओतप्रोत भरे हुई है और समाज के लिए, देश के हित के लिए काम कर रहे हैं और इसलिए मैं उनको काफ़ी बहुत बहुत धन्यवाद दूंगा। आज इसी मौके पर यहाँ पर मुंबई में, ठाणे में, महाराष्ट्र में कहीं भी जाता हूँ तो शिवसेना में लोग आते हैं, प्रवेश करते हैं। हाँ? जिथे मराठी माणूस तिथे प्रवेश, जहाँ जहाँ जाता हूँ वहाँ प्रवेश होते हैं। अभी दिल्ली में आ गया, दिल्ली में भी प्रवेश हुए हैं। नासिक के 2 नगर सेवक है, युवा के अपने दातीर है, हमारे 2 महिला नगर सेविका है, बोराडे है आणि दुसऱ्या ताईंचं नाव काय, हेमलता पाटील। ऐसे कई लोग हैं, कई लोग लगातार शिवसेना में दाखिल हो। ये ऑपरेशन मैं 2.5 साल पहले बड़ा किया था, उसके बाद छोटे छोटे ऑपरेशन शुरू है। अभी देखिए विधानसभा चुनाव में उनको महाराष्ट्र की जनता ने उनकी जगह कहाँ है वो दिखा दी है और इसलिए सूरज के ऊपर अभी वो मैं कहूँगा नहीं, अभी मोदी जी के ऊपर आरोप लगाना, प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाना, ये हमारे लिए शोभा नहीं देता है। जो देश को आगे बढ़ा रहे, देश के नाम का डंका पूरी दुनिया में बजा रहे, हमारे देश की तरक्की कर रहे हैं, देश को विकास की ओर ले जा रहे, देश को आर्थिक महासत्ता बना रहे। आज जो बजट हुआ दिल्ली का, केंद्र का, उसमें एक सर्वसामान्य नागरिक उसको जो फायदा देने का काम किया है। कुछ लोग कहते थे गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, गरीबी हटाओ। गरीबी हटी नहीं, गरीब हट गया, लेकिन मोदी जी ने गरीबी हटाया। ऐसे प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है और इसलिए इसकी निंदा, कड़ी निंदा जितने करेंगे उतने कम। जी।